नर्मदे हर त्वदीयपादपंकजं नमामि देवी नर्मदे, त्वदीयपादपंकजं नमामि देवी नर्मदे। आज 2.25 वर्षाच्या बाल राघवची पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन व तीर्थ महात्म्य वर्णन 2018-19 पूर्व वृत्तांत भाग 9। त्यासाठी मी राघवची मैया सौ सीमाताई नवनाथ महाराज आहेर, श्री क्षेत्र ताहराबाद, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथून आपल्यासमोर लाईव्ह येत आहे। आज हा पूर्व वृत्तांत भाग 9 आणि नर्मदा माईचा जी पायी परिक्रमा करायची आहे राघवला घेऊन, तर त्याचे हे पूर्व भाग आहेत। कारण पहिल्यापासूनच सांगितलं होतं की हे भाग आणि हे पूर्व वृत्तांत ऐकल्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही की इतका छोटासा मुलगा कशी परिक्रमा करू शकतो। आता आपल्या बऱ्याच गोष्टी लक्षात यायला लागल्या असतील। मागचे 8 भाग ऐकल्यानंतर लक्षात आलं असेल की इतका छोटा मुलगा कशी पायी परिक्रमा करू शकतो आणि तीही पूर्ण कशी होऊ शकते। तर त्याच्यासाठी गुरुदेवांचा आशीर्वाद आहे, नर्मदा माईची एवढी कृपा आहे की बसने सुद्धा त्याची परिक्रमा आता पूर्ण झालेली होती। म्हणून आता 4 तारखेला म्हणजे 4/11/2018 म्हणजे 4 नोव्हेंबरला घरी आलो। घरी येऊन आता ठरवलं की आता पुढे दिवाळी सुद्धा आलेली आहे, 7 तारखेला दिवाळी आहे। म्हणून आमची सगळी आवरावर चालू आहे की आता आमची दिवाळीची आवरावर नाही तर आमची आवरावर परिक्रमेला जायची आहे, पण कुणाला कळू द्यायचं नाही। घरच्यांना वाटतंय हे दिवाळीसाठीच आवरीत आहेत सगळं, पण आमची हळूहळू कुजबूज चालायची की काय सोबत घ्यायचं, काय ठेवायचं, कोणतं काय आणलं पाहिजे। तर कारण आता अनवाणी पायाने परिक्रमा करायची आहे, 4000 किलोमीटर पायामध्ये चप्पल बूट काहीच घालायचं नाही। मागच्या परिक्रमामध्ये घातला होता कारण ती खूप घाईघाईची परिक्रमा होती आणि आता किती का दिवस लागेना, पण असं वाटायचं 5-6 महिने लागले तरी काही अडचण नाही। कारण आता इथून पुढे 6 महिन्याने म्हणजे मे मध्ये गुरुदेवांची ओंकारेश्वरला कथा होणार होती। मग आम्हाला असं वाटायचं तोपर्यंत जरी परिक्रमा पूर्ण झाली तरी काही हरकत नाही। म्हणून 5-6 महिन्याचा अंदाज धरला होता। कारण छोट्या बाळाला घेऊन चालायचं, रोजचं 4-5 किलोमीटर का चालणं होईना, आणि दोघांनी बारीबारीने जर घेतलं, त्यांनी 5 किलोमीटर मी 5 किलोमीटर तर 10 किलोमीटर तरी रोजचं चालणं झालं तरी सुद्धा आपली आषाढी वारीपर्यंत तरी परिक्रमा पूर्ण होईल असं चालू होतं। म्हणून आता तयारी चालू आहे। आता 4 तारीख गेली, 5, 6 आणि 7 तारखेला दिवाळी। आता दिवाळीचा सण घरी केला पण 8 तारखेला आता बलिप्रतिपदा आणि 9 तारखेला भाऊबीज। आता भाऊबीजेच्या दिवशी आम्ही सगळं आवरून, कारण आदल्या दिवशीच आवरलेलं होतं, गाडीमध्ये काही सामान भरून ठेवलं आणि सांगितलं, माझे पतिदेव म्हटले आपण आता 9 तारखेला सकाळी भाऊबीजेसाठी माझ्या माहेरी जायचं। मग 9 तारखेला सकाळी माहेरी गेलो, तिथे जाऊन आता ओवाळणी वगैरे झाली भाऊबीजेची आणि तिथून 10 तारखेला आता निघालो, तो म्हणजे आळंदीला जायला, कारण परिक्रमेला जायचं। पण आपल्याला माऊलीने किती दिवस सांभाळलं, जेव्हा राघव कुठेच थांबत नव्हता, कुठेच रडायचा राहत नव्हता आणि राघव त्या ठिकाणी थांबला आणि आपण सुद्धा तिथे काही न कमवता माऊलीने आपल्याला एवढा तिथे सहारा दिला। आपण माऊलीचं दर्शन घेऊन जायचं, माऊलीचे आशीर्वाद घेऊन जायचे, अशी माझी एक भावना। कारण आम्ही जेव्हा ज्या परिक्रमेला गेलो, लग्नानंतरच्या पहिल्या परिक्रमेला गेलो, तेव्हा सुद्धा कार्तिकी वारी लग्न झाल्यावर 8 दिवसांनीच होती। म्हणून कार्तिकी वारीला माऊलीचं दर्शन करूनच आलो आणि नंतर पायी परिक्रमेला गेलो। नंतरच्या जेवढ्या परिक्रमा झाल्या, नंतरची जेव्हा एक पायी परिक्रमा झाली तेव्हा सुद्धा कार्तिकी वारी झालेली नव्हती, आधीच गेलो होतो, पण तेव्हा सुद्धा अगोदर जाऊन माऊलीचं दर्शन करून आलो आणि नंतर पायी परिक्रमेला गेलो। आता सगळ्या परिक्रमेची वेळेस असंच, मग आत्ता सुद्धा माऊलीचं दर्शन घेऊन जायचं अशी एक भावना आमची।
कारण माऊलीचा आणि नर्मदा मैयेचा खूप जवळचा संबंध आहे. कारण जे ज्ञान आद्य श्रीमद जगद्गुरु शंकराचार्याने नर्मदा मैयेच्या इच्छेने नर्मदा मैयेच्या कुशीत मांडीवर बसून हे सगळं काव्य, हे सगळं ज्ञान निर्माण केलेलं आहे. ते माऊलींनी त्याचा सगळ्यांना म्हणजेच प्रगट गुहे बोले असं करून टाकलेलं आहे. म्हणजेच माऊलीचा आद्य श्रीमद जगद्गुरु शंकराचार्यांचा आणि मैयेचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणून त्या आळंदीमध्ये जाऊन माऊलीचं दर्शन घ्यायचं असं ठरवलं. मग आम्ही 10 तारखेला आता सकाळी सुकळीतून निघालो माहेराहून थेट आळंदीला गेलो. आणि तिथं गेल्यावर तिथे माझी एक बहीण राहते. कारण मी सविस्तर का सांगते आहे, कारण याच्यामध्ये सुद्धा काही असे मुद्दे दडलेले आहेत. तर त्या ठिकाणी बहिणीच्या घरी मुक्काम केला 10 तारखेला. आणि रात्रीच्या वेळी आम्ही जेव्हा तिथे बसलो तेव्हा आता खूप दिवसाची माझी इच्छा होती. माझी पहिली परिक्रमा झाल्यानंतर मला असं वाटायचं, कारण खूप लोक सांगायचे की कुंठे स्वामी आहेत. कुंठे स्वामींनी पहिले परिक्रमा करून, कारण खूप वर्षापूर्वी मला वाटतं 93-94 असं काहीतरी सालामध्ये त्यांनी पहिली परिक्रमा केलेली आहे. मग एवढ्या लवकर त्यांनी परिक्रमा केली. त्यावेळी खूप जंगल होतं, खूप भयानक होतं तिकडे. तेव्हा सरदार सरोवर नव्हता, कोणताच डॅम नव्हता. आणि पूर्ण किनाऱ्याने त्यांनी केवढा आनंद घेतलेला आहे. आणि त्यांच्यामुळे महाराष्ट्रात जास्तीत जास्त परिक्रमा माहिती झाली. म्हणून माझी तेव्हापासून इच्छा होती. मी माझ्या पतिदेवांना म्हणायचे, आपल्याला ते कधी भेटतील का हो, आपल्याला कधी त्यांचं दर्शन होऊ शकेल का. माझे पतिदेव सांगायचे हो, कारण ते पुण्याला राहतात, नेमकं अजून माहिती नाही कुठे राहतात, पण होईल कधीतरी दर्शन. पण माझं पुण्य कमी पडत असेल म्हणून त्यांचं दर्शन एवढे दिवस कधीच झालं नाही. पण माझ्या राघवच्या योगाने ते दर्शन नक्की होऊ शकलं. म्हणजेच आता 10 तारखेला रात्री आम्ही विचार करत होतो. बहिणीचा मुलगा होता, बहीण होती, सगळे बसलेले होतो. मग मी म्हटलं आपण उद्या कुंठे स्वामींचं दर्शन घ्यायला जायचं. पण आता कुंठे स्वामींचा आपल्याला पत्ता कसा मिळेल. मग आम्ही अपूर्वानंद कुलकर्णी त्यांना फोन केला. मग त्यांनी त्यांच्या जे नर्मदे हर हर पुस्तक आहे कुंठे स्वामींचं, त्या पुस्तकावरचा जो प्रकाशक आहे त्यांचा नंबर दिला. आणि त्यांनी मग कुंठे स्वामींचा आम्हाला त्यांना फोन करून विचारल्यावर त्यांनी तिथला पत्ता वगैरे दिला. आता म्हणतो वारजे माडवाडी की कोथरूड त्या परिसरामध्ये ते राहतात. तर आता 11 तारखेला सकाळीच, कारण रात्री तर खूप आनंद व्हायचा की उद्या कुंठे स्वामींचं दर्शन होणार आहे. म्हणून 11 तारखेला आता सकाळी लवकर आवरून स्नान वगैरे आटोपून नित्यनेम देवपूजा करून पटकन बहिणीचा मुलगाही सोबत घेतला. आणि आम्ही 11 तारखेला सकाळी 10 वाजता आळंदीमधून निघालो. आता थेट पुण्याला, की जिथे कुंठे स्वामी राहतात त्या मॅप लावून त्या ठिकाणी गेलो. आणि तिथं गेल्यावर आता खूप आनंद होत होता. स्वामीसुद्धा अगदी निवांत बसलेले होते. मग तिथं गेल्यावर लगेच ते आतमध्ये होते, त्यांचे शिष्य होते, त्यांनी सांगितलं बोलावतो, स्वामी आज तुमची वाटच पाहत होते. आणि कारण त्यांच्याबद्दल मी ऐकायचे की त्यांचा स्वभाव खूप कडक आहे आणि खरोखर कडक आहे. जेव्हा गेलो आणि दर्शन घेतलं ते म्हटले कसं काय वाटलं तुम्हाला, जावं म्हणून, माझी भेट घ्यावी म्हणून. तेव्हा माझ्या पतिदेवांनी सांगितलं की पहिली पायी परिक्रमा झाली तेव्हापासून इच्छा होती. ते म्हटले पहिली म्हणजे अशा किती झाल्या. माझ्या पतिदेवांनी सांगितलं की माझ्या 3 झाल्या आणि हिच्या 2 झाल्या. आणि राघवची जी आहे, राघवची सुद्धा एक बसची परिक्रमा झाली. त्यावेळी त्यांनी सांगितलं अरे वा, पण पायी केल्यात का तुम्ही, ज्या केल्यात की काही बसमध्ये बसल्या आणि काही पायी पायी चालले, असं तर नाही ना केलं. माझ्या पतिदेवांनी सांगितलं नाही, नर्मदा माई खूप खूप प्रेमळ आहे, खूप कृपाळू आहे. म्हणून तर तिने सगळ्या जी पायीची इच्छा केली त्या पायीच पूर्ण करून घेतल्या. आणि जी बसची इच्छा केली, गाडीची इच्छा केली, ती सुद्धा गाडीने बसने पूर्ण करून घेतली. म्हणून ते म्हटले अरे या छोट्याशा मुलाची सुद्धा परिक्रमा झाली, बसने केली, अरे वा. माझ्या पतिदेवांनी सांगितलं हो, मैयानी त्याची सुद्धा परिक्रमा बसने करून घेतली.
आमच्या गुरुदेवांच्या आशीर्वादाने आणि नर्मदा माईच्या कृपेने त्याचा हा पुनर्जन्मच झाला म्हणायचा. त्यावेळी त्यांना सुद्धा थोडी कहाणी सांगितली राघवची. त्यांनी सांगितलं, अरे वा, भाग्यवान आहात तुम्ही आणि तुमचा मुलगासुद्धा. मग माझ्या पतिदेवाने सांगितलं, तुमचं दर्शन घेण्यासाठी येण्याचा आमची खूप इच्छा होती. म्हणजे 3-4 वर्षापासून आम्हाला असं वाटायचं की तुमचं दर्शन व्हायला पाहिजे. जेव्हा नर्मदा माईने पहिली परिक्रमा करून घेतली तेव्हापासून वाटायचं की तुमचं दर्शन व्हायला पाहिजे. पण आत्ताशी योग आला तर दर्शन झाल्यावर सुद्धा आता खूप समाधान वाटलं. आता तुमचे आशीर्वाद पाहिजे, ते म्हणजे आमच्या राघवसाठी. ते म्हटले, अरे माझे काय आशीर्वाद, ती आहे ना आशीर्वाद द्यायला, ती तुम्हाला खूप आशीर्वाद देईल आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. मी कोण आशीर्वाद देणारा. त्यावेळी सांगितलं की राघवला आता पायी परिक्रमेला न्यायचं आहे. ते म्हटले, अरे वेडे झालेत की काय तुम्ही. त्या नर्मदा माईचं काय आहे, तिचं खूप अवघड आहे. अरे तुम्ही नेलं तर ती काही अव्हेर करणार नाही, ती त्याची परिक्रमा पूर्णच करून घेईल. तुम्ही इच्छा केली ना पायी करायची, ती पायीच करून घेईल. तुम्ही काळजी करू नका, होऊन जाईल तुमची पायी परिक्रमा आणि तिचे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी. आता तर खूप अंतःकरण भरून येत होतं की माझी खूप दिवसाची इच्छा होती एवढ्या मोठ्या महात्म्याचं दर्शन होण्याची आणि आज त्यांचं दर्शन झालं. त्यावेळी त्यांनी सांगितलं, आम्ही त्यांना विचारलं, कारण का कुणास ठाऊक पण मैया ती हिंमत देत होती. त्यांना विचारलं, तुम्ही खूप वर्षापूर्वी परिक्रमा केलेली आहे, पण तुमचे काही अनुभव आम्हाला काही माहिती नाही आहेत जास्त, लोक सांगतात तेवढेच माहिती आहे. त्यांनी सांगितलं, मी एक पुस्तक काढलेलं आहे. मला तसं पुस्तक काढायचं नव्हतं, पण सगळे म्हणायचे, माझे मित्र म्हणायचे, तू पुस्तक काढ. अरे तू एवढं केले तर पुस्तक काढ, तुझ्यामुळे दुसऱ्या लोकांना प्रेरणा मिळेल. म्हणून मी पुस्तक काढलं. नर्मदे हर पुस्तक आहे, एक धुनी पुस्तक आहे, एक कालिंदी आहे. तर त्यांनी सांगितलं, एक साधना मस्त पुस्तक आहे, एक नित्य निरंजन आहे. तर हे जे पुस्तक आहेत, हे पुस्तकं नर्मदा माईच्या म्हणतो 4-5 पुस्तकं आहेत. नर्मदा माईच्या आधारित, परिक्रमेच्या आधारित पुस्तकं आहेत. म्हणून माझ्याकडे ते आहेत सुद्धा विकायला, तुम्ही हे घेऊन जाऊ शकता. मग आम्ही तिथे धुनी आणि नर्मदे हर पुस्तक घेतलं. कारण आता त्यांनी सांगितलं, साधना केली ना, परिक्रमा केली ना, तुम्हाला अनुभव काय आले. मग त्यावेळी आम्ही आमचे काही अनुभवसुद्धा सांगितले. आम्ही 1-2 काही अनुभव सांगितले तर त्यांना खूप आनंद झाला. ते म्हटले, अरे मग तुमचं लग्न कधी झालं, तुम्ही परिक्रमा कधी केल्या. माझ्या पतिदेवांनी सांगितलं की माझ्या लग्नाच्या अगोदर मैयाने माझी एक परिक्रमा करून घेतली आणि लग्न झाल्यावर लगेच 1 महिन्यातच नर्मदा मैयाने आम्हाला परिक्रमेचा आदेश दिला. 1 महिन्यातच परिक्रमेला निघून गेलो. सांगितलं, किती दिवस लागले. माझ्या पतिदेवांनी सांगितलं, तेव्हा 2.5-3 महिने लागले. ते म्हटले, ठीक आहे. कारण त्यांचीसुद्धा पहिल्या 2 परिक्रमा अगदी 3 महिन्याच्या आत, मला वाटतं एक परिक्रमा तर 2 महिन्यात की 2.25 महिन्यातच झालेली आहे. त्यांनीसुद्धा खूप फास्ट परिक्रमा केलेल्या आहेत पहिल्या 2. आणि पहिली परिक्रमा चालू असतानाच जेव्हा आश्रमामध्ये मुक्कामाला असताना त्यांना मैयाने स्वप्नात येऊन सांगितलं की ही परिक्रमा पूर्ण झाल्यावर लगेच दुसरी सुरू कर. म्हणून त्यांनी ती पूर्ण झाली, तिचा संकल्प सुटला आणि लगेच दुसरी परिक्रमा सुरू केली होती. कारण मैया कुणाला कधी काय सांगेल काही सांगता येत नाही. म्हणून त्यांचे अनुभवसुद्धा दिव्य अनुभव आहेत, अद्भुत आहेत ते. मग आता त्यांनी सांगितलं, परिक्रमेतल्या आणि साधनेतल्या ज्या वस्तू असतात, मग काठी असेल, कमंडल असेल, देवपूजा असेल, ह्या वस्तू खूप जपून ठेवायच्या असतात. कारण त्या खूप मोठ्या साधनेमध्ये त्यांचीसुद्धा खूप तप झालेलं असतं. म्हणून त्यांची पूजा करायची असते, त्या साधनेमध्ये ठेवायच्या असतात. तर त्यांनी सांगितलं, हे बघा, तुम्ही नर्मदे हर पुस्तक वाचलं तर तुमच्या सगळ्याच गोष्टी लक्षात येईल. त्यांना एक काठी दिली होती. ती काठी म्हणजे त्यांची काठी केली होती आणि ते खूप शूलपाणीच्या जंगलामध्ये पडले होते घसरून. तर त्यांनी 2 असे एक शिवभक्त आले आणि त्यांनी कुंटे स्वामींना काठी दिली होती. ती काठी त्यांनी आम्हाला दाखवली, तो कमंडल दाखवला, त्या साधनेतल्या वस्तू दाखवल्या की हे जे आहे, हा जो लोटा आहे,
तो लोटा शूलपाणीच्या जंगलामध्ये लुटल्यावर काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. तेव्हा तो लोटा तिथे एक झोपडी दिसली, त्या झोपडीमध्ये मुक्काम केला आणि सकाळी पाहतो तर त्या झोपडीतल्या माताजीने रात्री एक लोटा दिला होता. तो लोटाच फक्त शिल्लक राहिला. तिथे झोपडी नव्हती आणि तिथे कोणती लेकरंही नव्हतं आणि कोणती माताजी नव्हती, कुणीच नव्हतं. तर तो लोटा आजही माझ्या पूजेत आहे, कारण हा नर्मदा माईने प्रत्यक्ष तो लोटा दिलेला होता. ती काठी प्रत्यक्ष नर्मदा माईच्या म्हणजे शिवभक्तांनी ती दिलेली होती. म्हणून ह्या साधनेतल्या वस्तू आहेत. आम्ही त्या बघितल्या आणि खूप समाधान वाटलं, खूप आनंद वाटला हे सगळं बघून. आता तर दर्शन वगैरे झालं. ते 2 पुस्तकंही घेतले आणि त्यांना सांगितलं आता फक्त आशीर्वाद द्या. राघव आता जेव्हा त्यांचं दर्शन घ्यायला गेला तेव्हा त्यांनी सुद्धा खूप अगदी आनंदाने आणि खूप भरभरून त्याला आशीर्वाद दिला आणि सांगितलं, राघवा खूप मोठा हो, जा मैयाची परिक्रमा करायला निघालास ना, जा. आणि आता माझ्या पतिदेवांनी सांगितलं एक फोटो काढला तर चालेल का, कारण त्यांचा स्वभाव तसं खूप कडक आहे. त्यांनी सांगितलं ठीक आहे, परिक्रमावासी आहे ना तो, काढा. मग एक फोटो काढला, तुम्हाला फोटोसुद्धा दाखवला जाईल. म्हणून पुढे आता कुंटे स्वामींचं दर्शन घेऊन पुन्हा 11 तारखेला आळंदीत मुक्कामी आलो आणि आता 12 तारखेला सकाळी, कारण आता आपले जे देव आहेत सगळ्यांचंच आशीर्वाद, सगळ्यांचंच दर्शन व्हायला पाहिजे, म्हणून 12 तारखेला आता देहूला गेलो सकाळी. देहूचं जगद्गुरू तुकाराम महाराज ज्या ठिकाणावरून त्यांचं वैकुंठ गमन झालं, सदेह वैकुंठ गमन, त्या ठिकाणी जाऊन जगद्गुरू तुकाराम महाराजांना सांगितलं, महाराज आम्हाला आशीर्वाद द्या, कारण आम्ही राघवला पायी पहिल्यांदा घेऊन जातोय. नर्मदा माई तर हे पूर्ण करणारच आहे, पण सगळ्यांचे आशीर्वाद असावे लागतात, म्हणून तुम्ही सुद्धा आशीर्वाद द्या. इंद्रायणी मातेकडे म्हणजे जिथं वह्या बुडवल्या होत्या त्या ठिकाणी गेलो. घाटावरती इंद्रायणी मातेचं सुद्धा तीर्थ घेतलं आणि मातेला सांगितलं, माते तू सुद्धा आमची परिक्रमा पूर्ण करण्यामध्ये नर्मदा माईला सहकार्य कर. आता तिथून पुढे भंडारा डोंगरावरती गेलो, कारण ते तर अति पवित्र आणि साधनेचं ठिकाण आहे. तिथं गेल्यावर सुद्धा महाराजांच्या त्या साधनेला वंदन केलं आणि सांगितलं, महाराज आता तुमच्या साधनेमधून सुद्धा आम्हाला आशीर्वाद द्या. म्हणून तिथे दर्शन घेऊन आता तर 12 तारीख तर पूर्ण दिवसभर तिकडेच गेला आणि 13 तारखेला आता पुन्हा सकाळी लवकर उठून इंद्रायणीचं स्नान करून आता माऊलींच्या दर्शनाला गेलो. आणि तिथं गेल्यावर तर आता अश्रू अनावर झालेले होते. माऊली खूप सांभाळलं माझा राघव, 2.25 वर्षाचा होईपर्यंत जवळजवळ 1.5 वर्ष तू राघवला खूप सांभाळलं इथे, कारण आम्हाला काय आधार होता, काही आधार नव्हता. माझे आईवडील थोडासा काही आधार द्यायचे आणि बाकी तर या आळंदीसारख्या ठिकाणामध्ये काही न करता, काही न कमवता कसं राहायचं खूप अवघड होतं. पण माऊलीने खूप सांभाळलं त्या ठिकाणी आणि नर्मदा माईनेच तुला सांगितलं असेल की माझ्या राघवला तिथे सांभाळ म्हणून. म्हणून आता तुझा आशीर्वाद आणि दर्शन घेऊन नर्मदा माईच्या परिक्रमेला जातो आहोत, म्हणून आम्हाला आशीर्वाद दे. माऊलीचं दर्शन घेतलं, राघवने दर्शन घेतलं, आम्ही सगळ्यांनी दर्शन घेऊन माऊलीचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणावरून निघालो. आता पुन्हा गुरुदेवांचं सुद्धा आजच दर्शन व्हायला पाहिजे, कारण दिवस आमच्याकडे खूप कमी आहेत. आम्हाला दिवाळीचं आणि कशाचं काही घेणं नाही, आम्हाला परिक्रमेला जायचं घेणं आहे. म्हणून आता तर 13 तारखेला माऊलीचं दर्शन घेऊन तिथून बहिणीच्या घरून आता तिथून निघालो. तर आता माझ्या पतिदेवांनी कुरे महाराजांना फोन केला आणि कुरे महाराजांनी सांगितलं की महाराजांची कथा चालू आहे, इथं सुप्याजवळच कथा आहे, तर ते आज नगरला येणार आहेत. म्हणजे केडगावमध्ये आई आजारी आहे, म्हणजे कुरे महाराजांची आई आजारी आहे, तर तिथे ॲडमिट आहे केडगावला दवाखान्यामध्ये. तर तिथे महाराज भेटायला येणार आहेत, म्हणून तुम्हाला भेटायचं असेल तर तिथे दर्शन होऊ शकतं. मग आम्ही तिकडून निघालो, पण येता येता आम्हाला एवढा वेळ झाला की महाराज घरून म्हणजे पारनेरवरून आता केडगावला आले आणि केडगावमध्ये
आईला भेटून सुद्धा आता तिथूनही निघून चालले, पण आम्ही अजून खूप लांब आहोत. आता काय करायचं? आता तर महाराजांचं आपल्याला दर्शन होणार नाही. आज नाही दर्शन झालं तर आता कुठे थांबणार आपण? मुक्काम कुठं करणार? मग सकाळी पुन्हा दर्शन होईल. मग करायचं काय? तर अशी आमची तळमळ मनातच चालू असताना महाराज अचानक काही कामानिमित्त त्या ठिकाणी म्हणजे केडगावच्या पुढे रोडवरतीच काही कामाच्या निमित्ताने थांबले. आणि पुरे महाराजांनी तसं सांगितलं की महाराजन ते येत आहेत तुम्हाला दर्शन घ्यायला, राघव येतो आहे. आता गुरुदेवांना तोपर्यंत काही माहिती नाही आहे. मग आम्ही आळंदीवरून आता सरळ तिथे आलो तर केडगावच्या अलीकडे म्हणजे नगरच्या बाजूला महाराज अगदी गाडी थांबून तिथे थांबलेले होते. एवढा आनंद झाला कारण आता महाराजांची कथा 7 वाजता सुरू होणार आहे आणि आता 5:30 पावणे 6 वाजत आलेले होते. तिथे थांबलेले असताना आम्ही तिथे लगेच गेलो तर आता माझ्या पतिदेवांनी सांगितलं नाही गाडीतून खाली नका उतरू, आम्हाला फक्त दर्शन घ्यायचं आहे. मग दर्शन घ्यायला आता त्या गाडीच्या पायरीवरच दर्शन घेतलं. कारण गुरुदेवांचं दर्शन घेत असताना कुणाचंही दर्शन घेत असताना पायाला तर शक्यतो स्पर्श करूच नाही अशी माझी एक भावना आहे. कारण संत चरण रज लागता सहज वासनेचे बीजे जळून जाई. हे कशासाठी आहे आपण हे सुद्धा थोडं लक्षात घेतलं पाहिजे की पायाला स्पर्श करायचा आपली ती लायकी नसते. आपला तेवढा अधिकार नसतो की आपण त्यांच्या पायाला हात लावायचा, डोकं टेकवायचं. आपण पायाच्या खाली मातीत डोकं टिकवायचं. का माहिती? संत चरण रज. म्हणजे तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी, एकनाथ महाराजांनी हे का लिहिलं? का म्हटलं की त्यांच्या चरणांचे रजकण धुलिकण आपल्या मस्तकाला लागले पाहिजे, त्यांचे पाय नाही लागले पाहिजे. तर त्या पायाची धुलिकण आपल्या मस्तकाला लागतील ना तर ते धुलिकण आपलं भाग्य बदलवत असतात. म्हणून तिथे दर्शन घेत असता तसं लांबूनच दर्शन घेतलं पाहिजे. कारण आपण परिक्रमेत जातो तेव्हा सुद्धा महात्मे शक्यतो स्पर्श करू देत नाही, लांबूनच दर्शन घ्यायचं असतं. म्हणून हे नियम आपल्याला माहिती असावे. पण काही काही लोकांचं असतं देवाचं जर दर्शन घ्यायला गेलं तर देवाचेच पाय दाबत बसतात. एखाद्या महाराजाचं दर्शन घ्यायला पायच दाबत बसतात. काही गरज नसती एवढी सेवा करायची. तर आपण धुलिकण आपल्याला लागले पाहिजे. मग त्यांच्यात तेवढं सामर्थ्य असतं. मग गुरुदेवांचं तसं पायरीवरूनच आता दर्शन घेतलं आणि ते म्हटले राघव. राघव म्हटल्यावर आता राघव एवढे दिवस कधी महाराजांना बघितलं तर रडायचा. आणि त्या दिवशी महाराज म्हटले म्हणजे गुरुदेव म्हटले राघव काय आहे, का भेटायचं होतं? माझ्या पतिदेवांनी सांगितलं आम्ही पायी परिक्रमेला चाललोय. अरे वा, खरंच? आणि राघवला घेऊन? आमचा काळजा तसं धडधड होत होतं की आता महाराज काय म्हणतील. कारण आत्तापर्यंत कुणाचा नकार आलेला नव्हता, पण गुरुदेवांना अजून सांगितलेलंच नव्हतं. आज अचानक धक्का देतोय. त्यांना सांगितलं पायी परिक्रमेला चाललोय. ते म्हटले अरे वा, कधी जाणार आहे? सांगितलं 2-3 दिवसात निघायचं विचार आहे, तयारी चालू आहे सगळी. त्यांनी सांगितलं खूपच छान, नर्मदा माई तुमची परिक्रमा पूर्ण करून घेईल, काही अडचण नाही, खुशाल जाऊ शकता. आता बरं झालं गुरुदेवांनी विचारलं नाही का परिक्रमा करताय म्हणून, एवढं तरी बरं झालं. आणि खरंच न सांगता तुम्हा कळ येते अंतर. गुरुदेवांना हे सगळं कळत असतं, आपण सांगायची गरज नसते. आणि आपण अशी भावना मनात ठेवायची असते. आपण पाप केलं तरी आपल्या गुरुला कळू शकतं, आपण पुण्य केलं तरी कळू शकतं, आपण आज जप केला की नाही हे सुद्धा गुरुला कळू शकतं, असं आपण मनात ठेवायचं असतं. मग आपल्या अंतर मनाला हे सांगत राहायचं असतं की तू जर असं चुकीचं वागलं तर गुरुदेवांना कळेल, मग त्यांना वाईट वाटेल, त्यांना राग येईल, ह्याची आपण काळजी घ्यायची असते. मग आता राघवसुद्धा महाराजांच्या मांडीवर बसला. खूप आनंद वाटला. गुरुदेव म्हटले राघव परिक्रमेला जातो. अरे पायी चालशील ना, मैयाला त्रास नाही ना देणार? तो म्हटलं नाही, पिताजीला त्रास नाही द्यायचा, पायी चालायचा आणि आजारी वगैरे पडायचं नाही, चांगलं राहायचं, मैयेची आरती करायची, मैयेची पूजा करायची. तो सगळं हो हो म्हणत होता आणि खूप आनंद वाटत होता. आता तर एवढं आम्ही बिनधास्त झालो होतो. आता जगातलं कुणी जायला नकार दिला तरी आता आम्ही कुणाचं ऐकू शकत नव्हतो. कारण
श्री गुरु सारिखा माझ्या गुरुदेवांनी आता आशीर्वाद दिलेला होता आणि माझ्या गुरुदेवांनी परवानगी दिलेली होती. आता तर कुणाचीच भीती नव्हती. पण तोपर्यंत काळीच अगदी धडधडच करायचं. आता तर गुरुदेवांचं दर्शन घेतलं आणि आम्ही तिथून निघालो. पण विचारलं, बरी आहे का तब्येत? त्यांनी सांगितलं, हो आता बरं वाटतंय. त्यामुळेच तर मी कार्यक्रम करू शकतोय ना. आणि कार्यक्रमात असल्यावर, कथेत असल्यावर तर खूपच आनंद वाटतो. तोपर्यंत तर काही त्रासच होत नाही. कथा झाल्यावर थोडंसं वाटतं, डोकं थोडं दुखतं. पण आता मला बराच फरक पडला. आता तर आम्ही त्यांना काहीच सांगितलेलं नव्हतं. पण ते आम्हाला का सांगत होते हे फक्त नर्मदा माईलाच माहिती होतं. म्हणून तर त्यांनी सांगितलं, आता मला काही त्रास होत नाही. माझी अजिबात काळजी करू नका. चांगली परिक्रमा करा. मैया तुमची काळजी घेईल. आणि आता महाराजांची गाडी चालू झाली. आता तर अगदी एवढा हुंदका आला, एवढं हृदय भरून आलं असं वाटायचं. कारण एवढ्या दिवस काहीच वाटलं नाही. पण आता वाटायचं हे सगळं सोडून खूप लांब जायचं आहे आपल्याला. खूप मोठी जबाबदारी आपण आपल्यावर घेतलेली आहे. ती म्हणजे राघवला घेऊन जाण्याची. कारण आपण एकट्याने तर परिक्रमा केल्या तेव्हा काही वाटत नव्हतं. कारण एकटे होतो. नर्मदामाई सांभाळीतही होती. यालाही सांभाळणारच आहे. पण शेवटी लेकरूच आहे. लेकरांच्या काय काय किती किती त्याच्यामुळं अडथळा असतो. लोक लेकरू झालं की नोकरी थांबावी लागते. लेकरू झालं की किती किती मोठे मोठे कामं थांबावे लागतात. आणि माझ्या लेकराला घेऊन हे सगळं करायचंय. काळजात धडधड होत होती. पण गुरुदेवांनी आशीर्वाद दिल्यामुळे आता भीती कमी झालेली होती. पण आता गुरुदेवांना हात जोडले आणि गाडी पुढे पुढे जाऊ लागली. महाराजांनी सुद्धा एकदा बघितलं, आशीर्वाद दिला आणि आता गाडी पुढे निघून गेली. आता दोघंही पती पत्नी गाडीमध्ये बसलो आमच्या आणि खूप मोठ्याने रडलो. मैया तू आमची इच्छा पूर्ण करते आहे, म्हणून तुझे खूप आभारी आहोत. आमचे गुरुदेव कथा कीर्तन खूप आनंदामध्ये त्यांचं सगळं चालू आहे. आणि ह्याच्याही पेक्षा खूप सुंदर त्यांचा परमार्थ चालू दे आणि सगळ्यावरती त्यांची खूप कृपा होऊ दे. त्यांचं कार्य अगदी कळसापर्यंत जाऊ दे. आणि आता गाडीमध्ये बसून राघव फक्त आमच्या तोंडाकडे पाहत होता आणि आम्ही दोघं अगदी मोकळ्या मनाने रडत होतो. कारण आता 1-2 दिवसातच आता महाराजांचं दर्शन झालं. आता परत कधी होईल सांगता येत नव्हतं. कारण आता किती महिने लागतील, किती दिवस लागतील, पुढे कसा प्रसंग येणार आहे. कारण पायी परिक्रमा करायची म्हटलं तर प्रत्येक पावलापावली प्रत्यक्ष आपण मृत्यू आपल्या समोर असतो. मृत्यूप्राय दुःख कधी कधी समोर असतात. म्हणून आपण गंमत समजायची नाही. तर आता तिथून घरी आलो 13 तारखेला संध्याकाळी. घरी आल्यावर घरच्यांना वाटायचं की यांचं काय चालू आहे. कारण त्यांना तसं आमचं एवढं काही घेणं नव्हतं. कारण आमचा त्यांना अजिबात काही त्रास नव्हता. आम्ही कधी 1 रुपया त्यांना मागत नव्हतो आणि तेही आम्हाला काही मागत नव्हते. म्हणून त्यांना भरपूर उत्पन्न आहे. त्यामुळे ते त्यांच्या याच्यामध्ये आनंदात आहेत. म्हणून 13 तारखेला तिथे घरी आलो आणि आता 14 तारखेला आम्ही सगळं सामान भरलं. 14 तारखेला सगळं सामान भरलं. चालूच आहे काय राहिलं काय नाही. मग 15 तारखेला आता सगळी तयारी झाली आणि तयारी होऊन आता कसं जायचं, कुठून गाडी बुक करायची हे सगळं नियोजन चालू असतं. आता ही सगळी तयारी चालू आहे. मग 15 तारखेला सगळी तयारी चालू झाली आणि आता उद्या निघायचं सकाळी. म्हणून आज संध्याकाळी आता आमचे सासरे वगैरे कोणी काही जास्त म्हणत नव्हतं. कारण त्यांना माहिती होतं हे काही यांचा परमार्थ कधी सोडणार नाही आहेत आणि आपल्याला यांच्यामुळं काही परमार्थ केला तरी काही तोटा नाही, संसार केला तरी काही फायदा नाही. म्हणून ते काही म्हटले नाहीत. पण 16 तारखेला आता सकाळी आम्ही पहाटे तर तसं लवकरच उठायचो. पहाटे लवकर उठून स्नान देवपूजा सगळं आवरून आता ते बाहेर कुठे जाणार होते. म्हणून सासऱ्यांचं त्यांचं सगळ्यांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आम्ही आता आमच्या बॅगा, कारण पाठीवरच्या बॅगा घेतलेल्या होत्या तर जास्त काही सामान नव्हतं.
आणि जे कॅरीमेट आहे बॅटरीन जे अंथरण्याचं तेही घेतलेलं होतं. सगळं परिक्रमेला जे लागतं ते, आणि राघवच्या दृष्टीतून आम्हाला जास्त काही आणखी वेगळंही सामान लागणार होतं. म्हणून आता 16 तारखेला म्हणजे 16/11/2018 वार शुक्रवार आहे. त्या दिवशी शुक्रवारी सकाळी 16 तारखेला घरून सकाळी आता ताहराबादमधून निघायचं आहे. आणि निघत असतात आता आजच्या दिवसभराचा प्रवास म्हणजे 16 तारखेला, कारण दिवसभरात एवढं काही घडलं की ते खूपच काही, म्हणून ते आत्ता न सांगता पुढच्या भागामध्ये ते सांगितलं जाईल. म्हणून आता इथेच थांबून घेते. नर्मदे हर.